कथा, कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यान या माध्यमातून समाज प्रबोधनाची आज नितांत गरज आहे। श्री साई प्रतिष्ठान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजात संस्कार आणि जनजागृतीचे कार्य करत असल्याचं प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय। देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठान आणि शहरवासियांच्या वतीनं वार्षिक श्री साई उत्सव तपपूर्ती आणि श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विदर्भरत्न रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून बाजारतळ परिसरात भव्य श्रीराम कथा पार पडली। काल सायंकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं उत्सवाची सांगता झाली तेव्हा ते बोलत होते। पुढे बोलताना महंत उद्धव महाराज म्हणाले की आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांमध्ये संस्कार, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्य रुजवण्याची गरज निर्माण झाली आहे। अशा धार्मिक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक विचारांची जपणूक होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। श्री साई प्रतिष्ठान संतांच्या विचारांचा वारसा जपत समाजात संस्कार, जनजागृती आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचं गौरव उद्गार देखील त्यांनी काढला। धार्मिक कार्यामुळे समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सद्भावना वाढीस लागते असंही ते म्हणाले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। महाप्रसाद वाटपानं सोहळ्याची सांगता झाली। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।